मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे. कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे. काही त्रुटी होत्या, आम्ही काही नाकारत नाही. काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत. तर मी जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे. नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील. काय ते सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला. कारण शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे, तो केलेला नाही आहे. समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दल तर निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासकाची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं. परंतु आता गुन्ह्यात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकाची चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे. तर तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी. तब्येतही चांगली नाही आहे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाज बांधव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. तर त्यांनीसुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि उपोषण स्थगित करावं. अतिशय सन्माननीय तोडगा काढण्याचा जो मसूद आपल्याला दिलेला आहे, तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसूद आपल्याला पाठवला. आम्ही काही बाबतीमध्ये 1-2 मुद्द्यात आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत. तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर महाधिवक्त्यालाच त्या ठिकाणी जाऊन सरकारची बाजू मांडावं लागते. त्यामुळे असं कुठे आपण घाईगर्दीत काही करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ मागितला, कारण ते आता नवीनच आलेले आहेत. तर मला वाटतं त्या सातारा गॅजेट संदर्भातलाच मुद्दा आहे, तो त्यासाठी थोडा वेळ देतील अशी माझी विनंती आपल्याला. बाकी तर जे काही प्रशासकीय मुद्दे आम्ही त्याचे तात्काळ विभाग आयुक्त स्तरावरच आदेश काढतो, ते काही त्याला शासनाच्या आदेशाची गरज नाही आहे. विभाग आयुक्तांना सगळी जबाबदारी सोपवलेली आहे आपण या संबंधात कार्यवाही करण्याबद्दल आज. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सध्या उपोषण स्थगित करावं. आम्ही अति सकारात्मक आहोत. आपला अभ्यासकांचा वेळ पाहिजे असेल तर तोच घ्यावा. 5 वाजता आम्हाला कळवावं. आपण म्हटलं 5-6 वाजता परत या चर्चा करायला तर तरी आम्ही यायला तयार आहोत. तसं काही, कारण हा प्रश्न आपल्याकडे दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे एवढंच आहे की आपण आता उभरत बसण्यापेक्षा आपण सावलीत बसा, ते चर्चा चालू ठेवा. चर्चामध्ये काही निष्पन्न झालं तर चांगलं आहे. आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान आहे. पण त्यासाठी आपण आता जो उन्हात बसण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा आणि तूर्त आपण सावलीत बसून आपलं पाहिजे उपोषण सुरू ठेवा. पण सावलीत बसून करा. अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर आपण परत बसू. पुन्हा तो अधिकार आपला आहे. तेवढीच माझी विनंती आहे शासनाची. साहेब, तुम्ही ड्राफ्टमध्ये किती मुद्दे दिलेले आहेत आणि किती ते पाटलाचे तुमचे म्हणजे हे होते समाधान करण्यामध्ये कितपत बहुतेक जवळजवळ 12 मुद्दे दिलेले आहेत आणि बहुतांशी मुद्द्यामध्ये एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. फक्त काही 2-3 मुद्द्यामध्ये शासनाचे आदेश निर्गमित करावे लागतील की दिलेल्या मसुद्याप्रमाणे कार्यवाहीबद्दलचे, तर ते विभागीय आयुक्त स्तरावर काढू आपण, त्याची अडचण नाही आहे. त्याला त्या आदेश काढण्यासाठीच मसुदा दिला आहे ना. त्याने हा मसुदा मान्य केला की आदेश काढता येतील. सातारा गॅजेटूनच ते जर अवघड आहे, कारण अधिवक्त्यांचं जे त्याच्यामध्ये म्हणणं आहे ते वेगळं आहे. शेवटी राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची आहे. तर थोडा वेळ मागितला आणखीन अभ्यास करण्यासाठी की याच्यातून परत पहिला हैदराबाद गॅजेटसारखं कॉन्ट्रडिक्शन येऊ नये. काही उद्या बाजू मांडताना सरकारची भूमिका ही प्रभावीपणे केली पाहिजे.
धोरणात्मक निर्णय आपण केलाच आहे. शेतकऱ्या अंमलबजावणी करण्याबद्दलचा अहवाल तयार आहे, मसुदा तयार आहे. विभाग आयुक्त पुण्यात मसुदा आता मी कालच सूचना दिल्या, पुण्याला शासन पाठवून द्या. शासनस्तरावर मी त्याचा विचार करतो त्यांना. विखे पाटील सर असं आहे की सातत्याने जरांगे पाटील आंदोलन करताय, तर आपण येऊन त्यांची समजूत घालताय. ही दुसरी तिसरी वेळ आहे, पण मग कायमस्वरूपी तोडगा त्यांच्या मागण्यांवरती होणार आहे का? कारण शासन कुठेतरी कचकाऊ भूमिका नाही घेते का? नाही, मी मला मान्य आहे तुम्ही जे म्हणता ते अगदी चुकीचं आहे. असं आहे की कोणत्याही गोष्टी न्यायिक प्रक्रियेमध्ये आज इतके वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहे, न्यायालयात केसेस चालू आहेत, सर्वोच्च न्यायालयापर्यंत केसेस चालू आहेत. याचा सगळ्यांना विचार करावा लागतो. उद्या आम्ही सगळ्या गोष्टी होमत गेलो, उद्या न्यायालयात नाही टिकलं तर तुम्ही शेवटी समाज आमच्यावर आपत येणार आहे. मग तुम्हाला समजत नव्हतं का? मग कायदेशीर मत घेता येत नव्हतं का? इतक्या काय कोर्टात ह्या काही निवाडे सुरू आहेत. आता हैदराबाद गॅजेट संदर्भात आम्ही स्पष्ट सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. आता 58 लाखाची नोंदी पाटलांच्यामुळं त्या न्यायमूर्ती समितीच्या माध्यमातून त्या मिळाल्या, त्याची कार्यवाही करतो आम्ही. काल रात्रभर बसून ते सगळे वेबसाईट पाहिली सरकारची, आणि आवश्यक तर तो सगळा पेनड्राईव्ह डाटा आम्ही त्याला देतोय आता. विखे पाटील साहेब, आणि तो देतो मिळेल त्याच्यामध्ये. आता याच्या संदर्भात त्याचे जे काही त्यानंतर जे प्रमाणपत्र द्यायचे आहेत, तर ती जी काही गाव पातळी समिती आहे ती थोडी आकारक्षम वाटत होती, किंवा वंशवाळी समिती तहसीलदारची त्यामध्ये काही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्षेप होता. तर विभाग आयुक्तांच्या स्तरावर काल बैठक झाली पुन्हा प्रशासनाची, आणि याची सुधारणा कशी करायची ते सुप्रीममध्ये लिहिलेलं आहे. आणि आता नवीन त्यासाठी आम्ही सुधारित आदेश काढतोय. काल मनोज प्रसाद लाड साहेब आपल्या सोबत होते, आज ते नाही आहेत. काय नक्की कारण आहे? त्यांना वगळण्यात आलेलं आहे काय सगळं? नाही ते नव्हते इथं, कारण त्यांना काय अर्जंट काम होतं. पण मी त्यांनी मला विनंती केली, म्हणजे मी पाटलाशी बोलतो म्हणलं. हैदराबाद गॅजेटनुसार 58 लाख नोंदी मिळालेल्या आहे. मात्र हैदराबाद गॅजेटने मराठवाड्याला नाही राज्याच्या नाही तुम्ही याचा अभ्यासच केला नाही अजून. म्हणजे तुमचा अभ्यास जरा पूर्ण करून घ्या. 58 लाख नोंदी हैदराबाद घ्यायच्या नाही आहेत, राज्याच्या 58 लाख नोंदी आहेत त्या, समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये मग हैदराबाद गॅजेटच्या ज्या काही नोंदी येतील त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे, ते वेगळं आहे. त्यामुळे हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळेल का? बोलतात एक जण बोलतात. हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सर्व मराठा आरक्षणामध्ये जाईल का? अच्छा, तोच आता प्रश्न आहे ना, की त्याच्यामध्ये आता जसे काल काही त्रुटी सापडल्या आम्हाला, जे पाटील मला सांगत होते की अधिकारी स्तरावर काही निष्काळीपणा होतो, तर काल त्यामध्ये दिसतंय समोर आम्हाला, कारवाई करतोय. आणि त्याच्यामध्ये आम्ही आता कारवाईच्या सूचना दिल्याच आहेत नंबर 1. म्हणून हे त्याच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी राहू नये परत, आणि परत हा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी आवश्यक सुधारणा मी करतो प्रशासकीय स्तरावर. आणि मला वाटतं ते एकदा निर्णय झाला या संदर्भात त्यांनी अप्रूव्ह केलं का मी ते आदेश करतोच आहे. पण